निवडणुकीमध्ये एकदा विजय झाला की निवडून आल्यानंतर गायब झालेले आणि त्यानंतर विविध कामांची ठेकेदारी करून गब्बर झालेले नगरसेवक आपण नेहमीच पाहतो। मात्र अशा नगरसेवकांवर नियंत्रण राहावं, वॉर्डाचा शहराचा विकास व्हावा यासह नगरसेवकांवर आणि त्यांच्याकडून होणाऱ्या भ्रष्टाचारावरही नियंत्रण ठेवता यावं यासाठी भंडाऱ्याच्या साकोली निवडणूक मध्ये लढणाऱ्या सर्व उमेदवारांकडून मतदार हे 500 रुपयांच्या मुद्रांकावर थेट शपथपत्र लिहून घेत आहेत। भंडाऱ्याच्या साकोली सेंदूरवाफा नगरपालिकामध्ये हा मतदारसंघ आहे आणि इथे मतदारच हा जाहीरनामा उमेदवारांकडून लिहून घेत आहेत। या मुद्रांकावर मतदारांनी त्यांच्या अटी शर्ती लिहून घेतल्या असून निवडून आल्यानंतर लोकसेवकांनी करारनाम्याच्या अटी शर्तींचं उल्लंघन केल्यास त्यांना थेट फौजदारी स्वरूपाच्या कारवाईस सामोरं जावं लागणार असल्याचं या करारनाम्यामध्ये नमूद करण्यात आलंय। महाराष्ट्रात कदाचित हा पहिल्यांदाच अशा पद्धतीचा करारनामा मतदार आपल्या भावी नगरसेवकाकडून लिहून घेतानाचा प्रकार इथे बघायला मिळतो। नेमका करारनाम्यात काय आहे, काय खरोखर तो करारनामा कशा पद्धतीचा आहे हे आपण इथे उमेदवारांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। नगरसेवकासाठी आहे मी उभा आणि जो मी करारनाम्यावर जे स्वाक्षरी करून मी शपथपत्र जे लिहून देत आहे की मी कोणतीही ठेकेदारी नाही करणार आणि ना कोणतेही कामाचे पर्सेंट किंवा कोणतेही कमिशन नाही घेणार। जनतेसाठी खूप सुंदर आहे आणि जो म्हणजे नवीनच हा प्रयोग आहे, याची गरज पण होती, त्याच्यासाठी आम्ही सहमत आहोत। तो खरंच चांगला आहे आणि तो गाव हिताचा राहील असं मला वाटतं। ही जी मोहीम राबवली जात आहे ही खरंच खूप उल्लेखनीय आहे, कारण की यामुळे मला असं वाटतं जो कामाचा दर्जा आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा होईल। कारण की कमिशनगिरीमुळे काय होत होतं की कामाचा दर्जा खूप घसरत होता, ते काम खूप चांगले होतील आणि खरंच हे असं घडायला पाहिजे होतं। करारनाम्याचं जर उल्लंघन जर केलं तर कदाचित त्याला जेलवारी सुद्धा होऊ शकते। या करारनाम्याच्या त्यांच्या स्वाक्षरीवरून इथं सिद्ध होतंय। प्रशांत देसाई, एबीपी माझा, साकोली, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।